नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे सोलापूर येथील. पल्लवी नावाच्या तरुणीचे गेल्या काही वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील टाकळी या गावामध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून पल्लवी पत्नीचे सर्व कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत होती. घरातील सर्व कामे करून ती शेतात जायची आणि तिचा पतीसुद्धा शेतात जायचा. सर्व काही सुरळीत सुरू होते. तानाजी याला आईवडील असल्यामुळे ते पण शेतात कामात त्यांना मदत करायचे. त्यामुळे घर अतिशय आनंदाने फुलून गेले होते. या आनंदात भर पडावे म्हणून पल्लवी आणि तानाजी यांच्या घरात बाळ जन्माले आले. घरात लहान बाळ असल्यामुळे तानाजी हा अतिशय आनंदी होता. अपूर्ण असलेला संसार बाळाच्या जन्मामुळे पूर्ण झालेला होता. घरात वंशाचा दिवा मिळाला होता. त्यामुळे तानाजी यांचे पल्लवीवर प्रेम अतिशय घट्ट झाले. पल्लवी ही देखील अतिशय आनंदात राहू लागली. काळ पुढे सरकत होता तसे पल्लवी आणि तानाजी यांच्यातील प्रेम वाढू लागले होते. ग्रामीण भाग असल्यामुळे इतर लोकांचा संपर्क येतो. त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न येण्याचे कारण नव्हते. त्या पद्धतीने टाकळी गावातील वातावरण होते. तानाजी आणि पल्लवी यांच्या प्रेमातून पुन्हा तानाजी यांना दुसरा मुलगा झाला. आता 2 मुले घरात झाली होती. त्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगी असा काही लोकांचा विचार असतो. पण शेवटी नशिबात जे काही असते ते ठरलेले नसते. आता दोन्ही मुले आणि आजोबाच्या सहवासात राहू लागली होती. सुखी संसार सुरू असताना विघ्न यायला वेळ लागत नाही. तानाजी आणि पल्लवी यांच्या शेतातील संपर्कामध्ये काही गोष्टी पल्लवीच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली होती. कारण तानाजी हा पल्लवीवर लक्ष ठेवून होता. ती गोष्ट पल्लवी हिच्या लक्षात येऊ लागली होती. लग्न केले आणि 2 मुले जन्माला आली तेव्हा पती तानाजी यांनी आपल्यावर लक्ष ठेवले नाही. मग आता असे काय झाले की तानाजी आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे. पण पल्लवीने तानाजीला कधी याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला नाही. पल्लवी तिच्या आयुष्यात आनंदी राहू लागली होती. पल्लवी गावातील लोकांशी आणि तरुणांशी बोलताना कधी कोणत्या गोष्टीचा विचार करत नव्हती. पल्लवीचे मन निर्मळ होते. त्यामुळे ती बिनधास्त बोलत होती. परंतु पल्लवीचे दिवसेंदिवस मनसोक्त वागणे तानाजीच्या मनात संशय निर्माण करू लागले होते. आतापर्यंत पल्लवीसोबत अतिशय आनंदाने दिवस काढले होते. 2 मुले झाली. पण आता पल्लवीचा पाय घसरू लागला असे तानाजी याला वाटू लागले. शेवटी मनात जे असते ते प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागत नाही. घरी शेती करत असताना घरात 2 मुले, आईवडील यांना गुंगारा देऊन पल्लवी कोणाबरोबर तरी बोलते असे तानाजी याला वाटू लागले. मनात संशय निर्माण झाला की त्याच्या मनाने सर्व मर्यादा ओलांडतो. पल्लवी गावातील कोणत्याही तरुणासोबत किंवा पुरुषासोबत बोलू लागली की तानाजी याच्या मनात पल्लवीविषयी अनैतिक संबंध जोडत आहे असे वाटू लागले. मात्र प्रत्यक्षात तानाजी तिच्यावर लक्ष ठेवून होता. असेच एक दिवस पल्लवी शेतात गेली तेव्हा तानाजीला राहावले नाही. त्याने पल्लवीबरोबर बोलताना माझ्यामधील ताकद कमी झाली असे वाटते का तुला? आता दुसऱ्या पुरुषाबरोबर संपर्क हवा असेल असे मला वाटते. तानाजी याने काढलेले शब्द पल्लवीच्या जिव्हारी लागले. पल्लवीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पती तानाजीचे वय झाले आहे आणि असे का विचारत आहे असा प्रश्न तिला पडला. तानाजी याने पहिल्यांदा संशय घेतला होता. त्यामुळे पल्लवी जास्त काही बोलली नाही आणि याचमुळे तानाजीच्या मनात जास्त संशय वाढला. पत्नी काही बोलत नाही म्हणजे तिचे कोठेतरी सुरू आहे. त्यामुळे तानाजी याला पल्लवीवर जास्त संशय येऊ लागला. पल्लवीच्या मनात सुद्धा आता तानाजी जे काही बोलले त्याविषयी चक्र फिरायला सुरुवात झाली. त्यामुळे पल्लवीने गावातील तरुण व पुरुषासोबत बोलणे बंद केले. पण तानाजी यांच्या मनात वाढत असलेला संशय कमी झाला नाही. पत्नीबरोबर तो नेहमी विषय काढू लागला. त्यावेळी पल्लवीने त्याला समजावून सांगितले, माझे कोणत्याही पुरुषाबरोबर संबंध नाही. तुम्ही विनाकारण आरोप करू नका असे सांगून सुद्धा तानाजी शांत झाला नाही. 3-4 महिन्यापासून तानाजी याच्या मनातील संशय जात नव्हता. शेवटी बुधवार दिवस होता. 18 जून 2025 रोजी सर्व कुटुंब गाढ झोपेत होते. पण तानाजीला झोप येत नव्हती. पत्नी जवळ करत नाही. तिला आता माझी गरज नाही असे तानाजीला वाटू लागले. तिच्या आयुष्यात दुसरे कोणीतरी आहे पण खरं सांगत नाही या विचाराने तानाजी ग्रासला होता. पहाटे मुले गाढ झोपेत होती. त्यावेळी तानाजी याला राहावले नाही. अंथरुणावरून उठला आणि घरात असलेला कोयता घेतला. पती उठले म्हणून पल्लवीला जाग आली होती. तेव्हा तिने तानाजी याला कोयता घेऊन आलेला पाहिला. काही बोलायच्या आतच त्याने पल्लवीवर सपासप वार करायला सुरुवात केली.
दोन्ही मुले झोपलेली होती ती उठली आणि तानाजी यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. त्याने त्या मुलावर सुद्धा वार केले. आईवडील हा सर्व गोंधळ ऐकून धावत आले, पण त्याने त्यांच्यावरही तानाजीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या मनासारखे झाले असं म्हणत तानाजी घराच्या बाहेर पडला आणि त्याने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावातील लोकांनी त्याला वाचवले. पंढरपूर पोलिसांना घटनेची माहिती कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पल्लवीच्या मृतदेहाची पाहणी केली, पंचनामा केला आणि मृतदेह पीएमसाठी पाठवून दिले. दोन्ही मुले जखमी झाले होते. त्यांना पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तानाजी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांचा संसार अतिशय आनंदाने सुरू होता. त्या संसारामध्ये पतीच्या संशयाने सर्व संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. तानाजी याला संपूर्ण कुटुंब संपवायचे होते असा अंदाज व्यक्त केला जात आहे, परंतु ते शक्य झाले नाही. सध्या तानाजी आणि दोन्ही मुलावर उपचार सुरू आहेत. तानाजीच्या मनाप्रमाणे पल्लवी वागत नव्हती, त्यामुळे तानाजीच्या संशयाने एवढा मोठा कांड घडला. पल्लवीने देखील आपल्या पतीला चांगल्या प्रकारे समजून सांगायला हवे होते, मात्र तिनेही पतीला समजून घेतले नाही आणि त्यामुळे तानाजीच्या मनातील संशय वाढत गेला. त्यामुळे तानाजीने रागाच्या भरात नको ते कृत्य करून बसला. तानाजीने देखील पत्नीला समजून घेतले नाही, यामुळे त्यांचा सुखी संसार बर्बाद झाला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब